नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 25 एप्रिल 2026चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या पेमेंट्स बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड. भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. या निर्णयामुळे संबंधित बँकेची बँक म्हणून कार्य करण्याची क्षमता प्रभावीपणे समाप्त झाली आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या नियामक चिंतेमुळे आणि नियमांचे वारंवार उल्लंघन झाल्यामुळे आरबीआयने ही कारवाई केली आहे. प्रश्न दुसरा, डाबर इंडिया बिझनेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हरजित एस भल्ला. डाबरने आपल्या इंडिया बिझनेससाठी श्री हरजित एस भल्ला यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ 23 एप्रिल 2026 पासून प्रभावी होणार आहे. कंपनीने ही घोषणा नियामक फायलिंगद्वारे केली आहे. हरजित एस भल्ला हे थेट मोहित मल्होत्रा यांना अहवाल देणार आहेत. मोहित मल्होत्रा सध्या कंपनीचे पूर्णवेळ संचालक आणि ग्लोबल CEO म्हणून कार्यरत आहेत. प्रश्न तिसरा आहे, ACCने बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाच्या CEOच्या कार्यकाळात किती कालावधीची वाढ केली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 3 वर्षे. नियुक्ती समिती मंत्रिमंडळाने बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा कार्यकाळ 3 वर्षांनी वाढविला आहे. हा निर्णय सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नेतृत्वातील सातत्य राखण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. कार्यकाळ वाढीमुळे संबंधित बँकांच्या व्यवस्थापनात स्थिरता कायम राहण्यास मदत होणार आहे. प्रश्न चौथा आहे, तुर्कीच्या नव्या विधेयकानुसार कोणत्या वयोगटातील मुलांवर सोशल मीडिया निर्बंध लागू करण्यात आले आहेत? प्रश्न क्रमांक 4चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 15 वर्षाखालील. तुर्कीने 15 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध घालणारे नवे विधेयक मंजूर केले आहे. या कायद्याचा उद्देश मुलांची ऑनलाईन सुरक्षितता अधिक मजबूत करणे असा आहे. कायद्यानुसार कठोर वय पडताळणी म्हणजेच एज व्हेरिफिकेशन प्रणाली लागू करण्यात आली आहे. तसेच पालक नियंत्रणाची व्यवस्था अनिवार्य करण्यात आली आहे. प्रश्न 5वा, रिलायन्स एंटरप्राइज इंटेलिजन्स लिमिटेड म्हणजेच रेल REILच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, परमिंदर सिंग यांची. परमिंदर सिंग यांची रिलायन्स एंटरप्राइज इंटेलिजन्स लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परमिंदर सिंग यांना जागतिक स्तरावरील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये काम करण्याचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी गुगल, ॲपल, ट्विटर आणि IBM मध्ये वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिका सांभाळल्या आहेत. ते मीडिया कॉर्पमध्ये मुख्य व्यावसायिक आणि डिजिटल अधिकारी म्हणूनही कार्यरत होते. तसेच क्लेबॉक्स AI आणि वेकॅम्प यासारख्या AI उपक्रमांचे ते संस्थापक आहेत. प्रश्न 6वा, महाराष्ट्र शासनाने स्वच्छ ऊर्जा उत्पादन आणि वैज्ञानिक कचरा व्यवस्थापनासाठी कोणते धोरण मंजूर केले आहे? प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राज्य संपीडित जैववायू धोरण 2026. महाराष्ट्र शासनाने राज्य संपीडित जैववायू धोरण 2026ला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला. या धोरणाद्वारे सेंद्रिय कचऱ्याचे स्वच्छ इंधनामध्ये रूपांतर करण्यावर भर देण्यात आला आहे. CBG प्रकल्पांसाठी 2026-27 या आर्थिक वर्षात रुपये 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी आणि हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल अंतर्गत प्रकल्प विकसकांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. प्रश्न 7वा आहे, जनरल उपेंद्र द्विवेदी हे इंटरनॅशनल हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे कितवे भारतीय लष्कर प्रमुख ठरले आहेत? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 3रे. भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा अमेरिकेतील US आर्मी वॉर कॉलेजच्या इंटरनॅशनल
हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. हा सन्मान मिळवणारे ते तिसरे भारतीय लष्कर प्रमुख ठरले आहेत. हा सन्मान भारत आणि अमेरिका यांच्यात वाढत असलेल्या संरक्षण सहकार्याचे प्रतीक मानला जात आहे. US आर्मी वॉर कॉलेज हे अमेरिकेतील प्रतिष्ठित लष्करी शिक्षण संस्थांपैकी एक आहे. पुढला प्रश्न आहे, चीनने 2 विशाल पांडा कोणत्या प्राणी संग्रहालयात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, झू अटलांटा. चीनने अमेरिकेतील झू अटलांटा येथे 2 विशाल पांडा पाठविण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय चीनच्या दीर्घकालीन पांडा डिप्लोमसी कार्यक्रमाचा एक भाग आहे. पांडा डिप्लोमसीद्वारे चीन इतर देशांशी सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करतो. वॉशिंग्टन आणि बीजिंग यांच्यातील तणाव कायम असतानाही हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मे 2026 मधील नियोजित चीन दौऱ्यांपूर्वी ही घोषणा करण्यात आली आहे. प्रश्न 9 आहे, जेंडर इक्वॅलिटी मोबिलायझेशन म्हणजेच GEM पुरस्कार 2026 कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुंटूर महानगरपालिका. गुंटूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनला संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटना युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन तर्फे 4था जेंडर इक्वॅलिटी मोबिलायझेशन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार व्हिएन्ना येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला. इंटरनॅशनल डे ऑफ विमेन इन इंडस्ट्री 2026 कार्यक्रमादरम्यान GMCचा सन्मान करण्यात आला. महिला सक्षमीकरण आणि शाश्वत कचरा व्यवस्थापन यांचा प्रभावी समन्वय साधल्याबद्दल GMCला हा पुरस्कार देण्यात आला. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, दुर्मिळ पृथ्वी चुंबक आणि लिथियम आयन बॅटरी पुनर्प्रक्रिया प्रकल्पाची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश म्हणजेच पर्याय क्रमांक सी. उत्तर प्रदेशमध्ये भारतातील पहिले एकात्मिक लिथियम आयन बॅटरी आणि दुर्मिळ पृथ्वी चुंबक पुनर्वापर केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे केंद्र सिकंदराबाद येथील UPSIDC औद्योगिक क्षेत्रात उभारण्यात आले आहे. हा प्रकल्प रॉकलिंक इंडिया यांनी विकसित केला आहे. महत्त्वाच्या खनिजांच्या देशांतर्गत पुनर्प्राप्तीला बळकटी देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे आपले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.